नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, द मेडिकल ॲडमिशन गाईड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेटेस्ट अपडेट बघणार आहोत ते शिष्यवृत्तीबद्दल. महाडीबीटी शिष्यवृत्तीमध्ये मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या शिष्यवृत्तीबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे. काय आहे ती अपडेट आणि काय महत्त्वपूर्ण सूचना आहेत, कोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत, कोणते डॉक्युमेंट आवश्यक लागणार आहेत, या संपूर्ण बाबीची चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. आपण जर यावर्षी अप्लाय करत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे येणारे संपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील. आणि संपूर्ण आपलं चॅनल हे पूर्णपणे मोफत आहे, कुठल्याही प्रकारची फी आपल्याकडून आकारली जाणार नाही. तर चला मग आज शिष्यवृत्तीबाबत महत्त्वाचे अपडेट काय आहेत ते जाणून घेऊया. सर्वप्रथम पहिली सूचना जी आहे ती बघा. सर्व मागासवर्गीय जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी यावर्षीपासून शिष्यवृत्ती अर्ज सादर करताना वार्षिक उत्पन्न मर्यादा प्रमाणपत्र देणे बंधनकारक नाही. ही अतिशय महत्त्वपूर्ण सूचना आहे. या अगोदर आपल्याला उत्पन्न प्रमाणपत्र देणं गरजेचं होतं. यावर्षी आपल्याला उत्पन्नाचं प्रमाणपत्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मागितलं जाणार नाही आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे NCL म्हणजेच नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट प्रमाणपत्र आहे ते सर्व विद्यार्थी यावर्षीपासून शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत. तसेच पूर्वी प्रवेशित विद्यार्थी म्हणजेच आज रोजी जे विद्यार्थी सेकंड इयरला आहेत, थर्ड इयरला आहेत, फोर्थ इयरला आहेत, परंतु त्यांनी यापूर्वी उत्पन्न मर्यादेमुळे म्हणजे यापूर्वी 8 लाखाच्या वर ज्यांचं उत्पन्न होतं त्यांनी शिष्यवृत्तीचा लाभ घेतला नसेल तर यावर्षी ज्या वर्षात प्रवेशित आहे त्यांनी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट व इतर कागदपत्रे अपलोड करून शिष्यवृत्ती योजनेसाठी, स्कॉलरशिपसाठी, ट्युशन फीसाठी आपण लाभ घेऊ शकता. त्यानंतर जे विद्यार्थी डीम्डमधून ज्यांचं ॲडमिशन झालेलं आहे म्हणजे प्रायव्हेट MBBSला जे आपण डीम्ड कॉलेज म्हणतो त्या विद्यापीठामध्ये प्रवेशित आहे ते सुद्धा शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. त्यांना शिष्यवृत्ती मर्यादा सरकारने 9 लाख रुपये एवढी मर्यादा वाढवलेली आहे. 9 लाख ट्युशन फीपर्यंत आपल्याला ते माफ होऊ शकते. विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी आपले शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाईन सादर करणे जरुरीचे आहे. पुढील वर्षीचं नूतनीकरण अर्ज सादर करताना फक्त बोनाफाईड सर्टिफिकेट आपण द्यायचं आहे किंवा निकालाची प्रत द्यायची आहे आणि आपण अर्ज रिन्युअल करू शकतो. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशित विद्यार्थ्यांनी त्यांचा अर्ज हा सादर करणे बंधनकारक नाही, कारण त्यांचे प्रथम वर्ष 1.5 वर्षात असते. ज्या विद्यार्थ्यांकडे निकाल लागल्यानंतर वार्षिक निकालाची प्रत उपलब्ध नसेल तर ती ऑनलाईन काढून घ्यावी किंवा ती महाविद्यालयातून घेऊन प्राचार्याची सही शिक्का करून प्रमाणित करून घ्यावी आणि मिळालेले प्रमाणपत्र, बोनाफाईड सर्टिफिकेट दोन्ही ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करावी. ज्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेताना पूर्ण फी दिली आहे अशा विद्यार्थ्यांनी बाहेरच्या कॉम्प्युटरवर जाऊन आपला शिष्यवृत्ती अर्ज सादर करावा, म्हणजे आपली ट्युशन फी आपल्या खात्यावर जमा होणार आहे. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाडीबीटीच्या शिष्यवृत्ती संदर्भात ज्या अपडेट्स आलेल्या आहेत त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाडीबीटीविषयी आपली काहीही समस्या असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये आपली समस्या मांडू शकता. त्याला मी उत्तर देण्याचा
पुरेपूर प्रयत्न करेल. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या असतात. त्या सर्व समस्यांचं समाधान या व्हिडिओद्वारे तुमचं होणार आहे. अशाच नवनवीन प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर नक्की करा. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.